जैन बोर्डिंग जागेचा करार आता रद्द झालेला आहे। जैन बोर्डिंग जागेची बाबत विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता। ही जागा या ठिकाणचं असलेलं मंदिर आणि ही जागा ही बिल्डरांना विकण्यात आली होती असे आरोप झाले होते। दंगेकरांनी हे आरोप केले होते। त्यानंतर राजू शेट्टी सुद्धा आक्रमक झाले होते। त्यानंतर आता जैन बोर्डिंग जागेचा करार रद्द करण्यात आला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, जैन बोर्डिंग जागेचा करार आता रद्द करण्यात आलेला आहे, काय काय घडले आज दिवसभरात या प्रकरणी? खरं तर जगदीश, मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय की जैन बोर्डिंग संदर्भामध्ये वेगवेगळे आरोप जे आहेत ते सत्ताधारी आणि विरोधकांकडून देखील केले जात होते। परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महायुतीचे जे काही नेते आहेत, शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांच्याकडून मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोप जे आहेत ते केले जात होते। कारण का जो कोही विशाल गोखले नावाचा बिल्डर आहे, त्या बिल्डरकडून ही सगळी जागा जी आहे ती हस्तांतरित केली गेलेली होती। परंतु ती जागा जी आहे ती हस्तांतरित केल्यानंतर देखील या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवाज जो आहे तो जैन मुनी असतील किंवा इतरांकडून असेल, या सगळ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये आवाज जो आहे तो उठवला गेलेला होता। आणि रवींद्र धंगेकर यांच्याकडून देखील सातत्याने जे आहेत ते वेगवेगळे आरोप या सगळ्या संदर्भामध्ये केले गेलेले होते। वेगवेगळे ट्विट जे आहेत ते देखील केलेले होते। आणि त्या सगळ्यानंतर आता गोखले बिल्डर्स कडून काल रात्री उशिरा एक प्रकारचं मेल जो आहे तो राजू शेट्टी यांच्या माध्यमातून सगळ्या माध्यमांसमोर केला गेला। आणि त्या मेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी आता एक पाऊल पाठीमागे जात हा सगळा व्यवहार जो आहे तो थांबवत आहे, मी आता जैन बोर्डिंगच्या व्यवहारामध्ये नाही आहे, अशा प्रकारचं मेल जो आहे तो त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता त्यांच्याकडून 370 कोटी रुपयांची जी मूल्य आहे ते मूल्य माघारी मागण्यात आलेलं आहे। परंतु सगळ्यात महत्वाची बाब हीच आहे की उद्या धर्मदाय आयुक्तांच्या माध्यमातून एक सुनावणी पार पडते। त्या सुनावणीमध्ये या मेलचा प्रसारित करण्यात आलेला जो मेल आहे तो मेल मांडला जाईल आणि त्यानंतर धर्मदाय आयुक्तांची भूमिका सगळ्यात महत्वाची असणार आहे। जर का धर्मदाय आयुक्तांनी हा सगळा व्यवहार रद्द ठरवला आणि त्यानंतरची सगळी भूमिका जर का पार पडली तर मात्र हा सगळा व्यवहार जो आहे तो रद्द केला जाऊ शकतो। आणि जे काही पैसे धर्मदाय आयुक्तांना गेलेले आहेत किंवा धर्मदाय माध्यमातून ट्रस्टला गेलेले आहेत ते जर का माघारी पुन्हा एकदा गोखले बिल्डर्सला दिले गेले तर हा संपूर्ण व्यवहार रद्द ठरवला जाऊ शकतो। अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आता निर्माण होताना पाहायला मिळते। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।